बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी तमाशा प्रकरण 21. माणिकराज, आज तुमचं मिनी थिएटरमध्ये प्रोजेक्शन होतं. होय, माणिक जड आवाजात बोलला. माणिकराज, असं दुःखी होऊ नकोस, धीर सोडू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे, बानूच्या पाठीशी आहे. तुमचा खंडोबाचा पिक्चर मी काढल्याशिवाय राहत नाही. बानूची स्क्रीन टेस्ट तर A1 झाली आहे. मला तिचा अभिमान वाटतो. ती मराठी फिल्म इंडस्ट्रीची उषा चव्हाण होईल. आहेस कुठं? कृष्णनाथ जवळ तिला डान्सला ठेवतो. सर्व प्रकारचा डान्स मी तिला शिकवण्याची व्यवस्था करतो. माणिकला कळून चुकलं. अमृतराव सोलापुरे बानूबद्दलच जास्त बोलतोय. माणिकराज या नावाविषयी थोडंच बोलतोय. त्याला आपल्यापेक्षा बानूत जास्त इंटरेस्ट दिसतोय. माणिकराज, एक सवाल करू? कसला? विचारा ना. तुमच्या सवालाचा जबाब द्यायलाच मी आहे. अमृतराव सोलापुऱ्यांना त्याच्या आवाजातला फरक जाणवला. त्याच्या बोलण्यातली खोच कळली. आपण बानूविषयी जास्त बोलतोय हे या माणिकराजला तर आवडत नसावं. अमृतराव सोलापुरे मग काहीसे सावध झाले. माणिकराज, मी तुम्हाला बोलताना अरे तुरे केलं म्हणून तुमचा राग नाही ना? त्यात कसला राग? तुम्ही नाही म्हटलं तरी 3 पिक्चरचे यशस्वी निर्माते. तुम्हाला नाव आहे. 4थ्या चित्रपटाचं तर तुम्ही स्वतः डायरेक्शन करत आहात. खरं आहे, या चित्रपटाचा सबकुछ मीच. प्रोड्युसर, डायरेक्टर, स्टोरी रायटर, त्याचे संवाद पण माझे. गाणी मात्र महाराष्ट्राच्या बड्या कवींची घेणार. पिक्चरचा डिस्ट्रीब्युटर मीच होणार. माझ्याकडं पैसा खूप आहे. हवा तेवढा पैसा मी खर्च करणार. बानूच्या डोळ्यापुढे अमृतराव सोलापुरे एक बडा सिनेमावाला उभा राहत होता. माणिकराजला अमृतरावांचा सांगण्याचा उद्देश कळत होता. बानूला भापवण्याची ती त्यांची मेख होती, पण ते बानूला कळायला हवं होतं. अमृतराव साहेबांची कंडिशन कशी असेल? माणिकला अमृतरावाचं स्वतःविषयीचं त्यांच्या मोठेपणाचं बोलणं बंद करायचं होतं. त्यांची कंडिशन? आता जशलोक हॉस्पिटलात गेल्यावर काळजी नको. मरायला टाकलेल्या पेशंटला तिथे संजीवन मिळतं. भारतातले बडे बडे नामवंत लोक पेशंट बनण्यासाठी येथे येतात. ते फिल्मी स्टाईलनं अतिशयोक्तीत बोलले. पेशंट उगाच कोण बनेल? पेशंट बनण्याचा कोणाला शौक असतो? अमृतराव, ह्याच हॉस्पिटलात मागे जयप्रकाश नारायण होते ना? होय, आणि आपला अँग्री मॅन सुपरस्टार अमिताभ बच्चनसुद्धा या हॉस्पिटलात होता. काय नटनट्यांची गर्दी. भारताचे बडे बडे लीडर येथे ह्या अमिताभला भेटायला येत होते. रोज फोटोग्राफर काय, TV वाले काय, रिपोर्टर्स काय, राजकीय पार्टीचे पुढारी काय, सारे येत होते. त्यांचेच रोज फोटो. कोणाला भेटायला येताना भोवळी, कोणाला चक्करी, मग बातमी होई. कोण प्रार्थना करतंय, कोणी उपवास करतंय. कशासाठी? तर आपल्या सुपरस्टारसाठी. चंद्रमणीची तब्येत नीट झाल्याशी कारण. बानू पटकन बोलली. तिला बाकीचा तपशील नको होता. माणिकराज, आता या वजिराची काय अवस्था होईल? म्हणजे? वजिरा त्यांची खूप आवडती. आपल्या मालकावर तिचं जीवापाड प्रेम. ती त्यांना देवासारखी मानायची. हां, खरं आहे. ते बंगल्यात आम्ही 2 दिवस पाहिलं. सावलीसारखी यांच्या मागे. त्यांचे बूट, मोजे, कपडे, हातरुमाल सारं ती दे. माणिकराज, त्यांचा कोट तीच घाली, त्यांचे मोजे तीच घाली.
अमृतराव, मी होतो बंगल्यात, पण एवढं वजिराला करू दिलं जात नव्हतं. चंद्रमणींनी नोकर वजिराला नोकराप्रमाणे वागवलंच नाही. आपल्या बहिणीला म्हणा किंवा आपल्या पोटच्या मुलीला वागवावं तसं त्यांनी वागवलं. बानूनं खरं खरं सांगितलं. अमृतराव सोलापूर एक गप्पच झाले. चंद्रमणीविषयी वाईट बोललेलं ह्या दोघांना आवडणार नाही हे त्यांना कळून चुकलं. चंद्रमणीविषयी त्यांचं मत कलुषित करणं जमणार नव्हतं. अमृतराव, चंद्रमणींना मुलबाळ काहीच झालं नाही का हो? तुम्हाला नाही त्याने सांगितलं माणिकराज? मी त्यांना ते विचारलं नाही, कारण तो नाजूक प्रश्न होता ना. त्यांना विचारावं तसं तर त्यांची सरलादेवी तर जवळ हवी. हवं नवऱ्याला पोर पाहिजे असतात. ती बायको जवळ असली तर यांची बायको म्हणजे रंगीन तितली. तिला पंखी फार डिझाईनचे होते, त्यामुळे कोणाला तिचे ओठ आवडत, कोणाला डोळे, कोणाला छाती, तर कोणाला. अमृतराव, मला वाटतं मी गप्प बसावं हेच ना. राहिलं जे माहीत आहे ते सांगाय नको का? हो, मला वाटतं सांगायलाच पाहिजे. जे आपणाशी ठावे ते दुसऱ्याशी सांगावे असं संत वचन आहे. मी धार्मिक चित्रपट काढलेत ना, त्यामुळं मला सारी संत वचनं माहीत आहेत. सारे सुविचार माहीत आहेत मला. गाडी चंद्रमणीच्या बंगल्याजवळ आली. अमृतराव सोलापूर यांची टकळी बंद झाली होती. बंगल्याजवळही लोकांची गर्दी होती. गुरखा गेटजवळ खाली मान घालून उभा होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. बंगल्याचं गेट उघडच होतं. सारे लोक बंगल्याच्या आवारात चंद्रमणी अमर रहे म्हणून दुःखी आवाजात घोषणा देत होते. माणिकराज, खेळ आटोपला वाटतं. काय? बंगल्यापुढं गर्दी आणि अमर रहेचा घोष. छट, मला नाही खरं वाटत. ते बघा कोपऱ्यावरचं ते भजनवाल टोळकं, त्यांचं आम्ही जातो आमच्या गावात चाललंय बघा. अमृतराव सोलापूर यांनी गाडी लांबच उभी केली. मग ते म्हणाले, तुम्ही निघा बंगल्यात, मी काही येत नाही. पण तुम्हाला निश्चित माहिती बंगल्यातच कळेल. तुम्हाला खरी बातमी मी लगेच देतो. माणिकराज, लोकांना सिनेमावाल्यांच्या बातम्या मिळाल्याशिवाय जेवण जात नाही, झोप येत नाही. स्वतःचं पोरगं गेलं तरी काळजी नाही, पण हिरोला सर्दी झाली का ताप ह्याची काळजी असते. मला तुमचं बोलणं कळलं नाही. माणिकनं वेड पांघरलं. तर मी माझं बोलणं बंद करतो आणि निघतो. माणिकनं मागचा दरवाजा उघडला. त्याच्या मागनं बानू अमृतराव सोलापूरनं पाहिलं. मग बोलला, बानू, तुला पिक्चरसाठी निवडलंय बरं का. पुढच्या आठवड्यात भेटू. ह्या बंगल्यातनं कुठं जाऊ नकोस. भानूला काम मिळेल आणि माझं काय? माणिकनं आठवण करून दिली. मी बानूचं बोललो, तुझा नंतर विचार करू. म्हणजे खंडोबाची निवड पहिलीच झालेली आहे काय? होय. माणीच्या अंगाचा तीळ पापड झाला. त्याला काही सुचेनासं झालं. त्यानं बानूकडं पाहिलं. बानूचा चेहरा काहीसा फुललेला वाटला. माणिकनं अमृतरावाकडं पाहण्याचं मग टाळलं आणि तो झपाट्यानं बंगल्याकडे आला. बानू पण त्याच्या मागनं चालायला लागली. तो अमृतराव सोलापूरने हाक घातली, बानू, जरा थांब. बानू थांबली. एक सांगू? काय? त्याचे पंख कापलेत. म्हणजे? चंद्रमणी संपले. आता माणिकराजाला फिल्म इंडस्ट्रीत कुत्रं विचारणार नाही. त्याचा तो पिक्चर साफ कोसळणार आहे. काय? ते काम चंद्रमणीची बायको करणार आहे. कोण, सरला देवी? होय, सरला देवी कोर्टात जाऊन त्या पिक्चरला बंदी घालणार आहे. कारण पिक्चरच्या प्रोड्युसरची पार्टनर सरला देवी आहे. ही अंदर की बात आहे. काय?
त्या मराठी प्रोड्युसरचं आणि सरला देवीचं वाकडं आलं आहे. तेव्हा त्याच म्हणत होत्या, चंद्रमणी माणिकराजचा पिक्चर कसा थिएटरला लागतो तेच पाहते. शिवाय तिच्या पैशाच्या व्याजाची मागणी तिनं खूप केली आहे. ती मागणी तो प्रोड्युसर पुरा करू शकत नाही. दोघांचे आर्थिक व्यवहार फारच मोठ्या रकमांचे आहेत. बानूला त्यातलं एवढंच कळलं की चंद्रमणी माणिकराजचा चित्रपट थिएटरला लागणार होता. तो चित्रपट सरला देवी काहीतरी कायदेशीर अडचणी आणून तसाच पाडणार आहे. बरं बानू, जा तू. चंद्रमणी आता मरण पावला आहे. थोड्या वेळानं त्याचं प्रेत येईल. तू जा सरला देवीशी जमवून घे, म्हणजे तुला पिक्चर लांब नाही. कारण त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. कितीतरी प्रोड्युसर तिच्यासाठी मरणारे आहेत. तुला पिक्चरमध्ये काम देईल ती. माझ्या पिक्चरमध्ये तू आहेच हे मात्र लक्षात घे. माणिक बंगल्यात पोचला होता. बानूला तिथे जाणं भाग होतं. ती अमृतराव सोलापुरेंकडे पाहून तशीच मग पुढे सरकली. बंगल्यात सारं सुन्न वातावरण होतं. बंगल्याच्या पुढे चंद्रमणीचं भलं मोठं पोर्ट्रेट होतं. त्याला चंदनाचा हार घातलेला होता. 2 मुठी एवढ्या उदबत्त्या 2 ग्लासात घट्ट ठेवून त्या पेटवलेल्या होत्या. त्यांचा मंद सुगंध वातावरणात पसरत होता. एक एक सिने चौकीन पुढे येत होता आणि त्या फोटोला नमस्कार करून मागे येत होता. नुसत्या फोटोला नमस्कार करायला केवढी गर्दी, तर प्रेत आल्यावर किती गर्दी होईल. बानूच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. चंद्रमणीसारख्या देव माणसाचं असं का घडावं ते तिला समजेना. बंगल्याच्या दिवाणखान्यात ती आली तर तेथे वजिरा तोंड झोडत बसली होती. तिला समजावणारं कोणीच नव्हतं. बानूनं तिच्याजवळ पाय ठेवताच तिला भडबडून आलं. बानूने हुंदके देतच हाक घातली, वजिरा, वजिरा. वजिरानं मान वर केली. बानूचा तो आवाज ऐकताच तिला आणखी गहेवरून आलं. बानू. तिने कितीतरी मोठा हंबरडा फोडला. त्या हंबरड्यानं सारा बंगलाच हेलावून गेला. सगळ्यांच्या काळजात गलबलून आलं. बानू आणि वजिरा एकमेकींच्या गळ्यात गळा घालून रडत होत्या. माणिक कोचावर डोक्याला हात लावून बसला होता. त्याच्याही डोळ्यांतून गंगा यमुना वाहत होत्या. खऱ्या अर्थाने त्याचा आधार तुटला. किती हुरूपानं आणि किती उत्साहानं तो चंद्रमणींकडे आला होता. चंद्रमणीनंही त्याचं तेवढ्याच उत्साहानं स्वागत केलं होतं. वडगाव आनंदला आउटडोअर शूटिंग असताना चंद्रमणीनं त्याला किती प्रेमळपणानं सांभाळून घेतलं होतं. त्याला शूटिंग असताना किती प्रोत्साहन दिलं होतं. स्वतः मराठी सिनेमा सोडल्यानंतर त्या साऱ्या भूमिका तो माणिकसाठी प्रोड्युसर्सना द्यायला सांगणार होता. आणि मग माणिक यशाच्या पायऱ्या चढून जाणार होता. आपलं भविष्य उज्ज्वल आहे याची कल्पना येताच त्यानं बानूला हेरलं होतं. योगायोगानं ती त्यानं पाहिली आणि तिची संकटातून सुटका केली होती. आणि मग त्यानं तिला स्वतःच्या घरी नाशिकला पाठवलं होतं. पुढचं जे होईल ते चांगलं होईल असं त्याला वाटलं. आपली चिनकी सांभाळून घेईल. बायकांना दुसऱ्या बाईचा संपर्क सहन होत नाही, कारण त्यांना पुढचं भविष्य कळतं. आपण नको नको म्हणत असताना बानूविषयी बदलू लागलोय. आपण बदलतोय हे बानूच्याही लक्षात आलंय आणि मग तीही आपणाशी तुटून वागायला लागली. पण बानूविषयी आपल्या मनात प्रेम निर्माण व्हायला लागलं तर त्यात वाईट काय होतं. ती तरुण आहे, आपणही तरुण आहोत. तिच्यासाठी आपण पहिल्यांदा जागरणात उडी घेतली. तिथे तिला पळवण्याचा कट शिजला. तो कळला नसता तर तिची काय अवस्था झाली असती. केवळ तिला कळावं म्हणूनच आपण तिच्याविषयीचा तो कट सांगितला. नाशिकचा रस्ता तिला दाखवला तर पुढचं ते सारं घडलेलं. आणि आज किती अपेक्षा होत्या बानूविषयी. पण बानू 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 तुला कसं सांगू मन माझं. त्या बंगल्यात किती प्रेमानं आश्रय भेटला होता. चंद्रमणीला फक्त मी एकटाच येतो एवढंच सांगितलं होतं, तर त्यानं फक्त अंगावरच्या कपड्यांनीशी बोलावलं होतं. नाहीतरी आपल्याजवळ दुसरं होतं काय. जे होतं ते सारं चिनकीला दान दिलं होतं. आणि चिनकी, तिनं सारं दान किती खुशीनं घेतलं. किती सुखानं ती आपल्याला नाहू घालत होती. पण बानू म्हणजे मिठाचा खडा. आपल्या सुखी संसारात ती मिठाच्या खड्यागत झाली.
तिचा उद्धार करायला आपण निघालो होतो. पण आपण जिचा उद्धार करायचा ती आपल्याला मनातनं आवडू लागली तरी तिला आपण आवडत नाही. तिला आवडत नाही आपण, ह्यात तिला दोष तरी कसा द्यायचा? प्रत्येकाची आवड वेगळी असते. आपण तिला आवडावंच असा आपण अट्टाहास धरूच नाही. कारण प्रत्येकाचं तंत्र वेगळं. ह्या वेगळेपणामुळेच तर सगळ्यांची मनं एक होतील असं नाही. बानूचं दुसऱ्या कोणाशी जमत असेल, तिचं दुसऱ्या कोणाशी मन गुंतत असेल तर तिला विचारायला पाहिजे होतं. पण आपण ते तिला विचारलं नाही. कारण आपल्याला तो प्रश्न विचारण्याचं धाडस झालं नाही. आणि ते धाडसही आपणात नव्हतं. आपण ते विचारण्याचं धाडस का दाखवलं नाही? आपणाला ते अपमानास्पद वाटत होतं म्हणून, की तिनं जे उत्तर दिलं असतं त्या उत्तरानं आपल्या काळजाला आग लागली असती? आपण ते सहन करू शकलो नसतो. आवडणारी स्त्री ही नेहमी आपलीच असावी असं वाटतं. तिच्यावर कोणाचाही अधिकार असू नये असं वाटतं. मनातनं झुरणं येतं त्यामुळेच. बंगल्याबाहेर गडबड उडाली होती. चंद्रमणीच्या नावाचा घोष वाढला होता. माणिकराज, बाहेर जरा बघ, बानू बोलली. माणिक उठला. त्याच्या पायात मनामनाच्या बेड्या होत्या. त्याला पाऊल पुढे टाकता येत नव्हतं, तरी पाऊल टाकत गेला. 4 पावले टाकली नाहीत तोच अमृतराव सोलापूर एकदम आत आला. माणिकराज, चंद्रमणींचं प्रेत येतंय. काय? होय. भानू, भानू, प्रेत येतंय. सोलापुरे बानूजवळ जात बोलला. बानूनं वजीराला धरलं होतं. वजीराला चंद्रमणीचं प्रेत येतंय हे ऐकून मूर्छा आली होती. तिला सावरणं महत्त्वाचं होतं. तिला सावरलं नाही तर ती. वजीराने हातपाय लांबवले होते. तिने डोळे पांढरे केले होते आणि तिची दातकीळ बसते की काय असं वाटायला लागलं होतं. बानू, बाजूला हो. तिला मी काय होते ते मी पाहतो. कोणीतरी मध्येच टपकलं होतं. बानूने त्या नवख्या माणसाकडे पाहिलं. तिच्या तो ओळखीचा नव्हता. कोण असावा हा? आपल्याला नावानं हाक मारतोय हा. माणिकला तर त्याचा चेहराच बदमाश वाटला. कोण तुम्ही? माणिक बोलला. मी? तुला माहीत नाही या बंगल्याचा कोण मी? माणिकनं मान नकारार्थी हलवली. मी कोण ते ह्या वजीराला माहीत आहे. म्हणजे? मी राजाराम. राजाराम? माणिकच्या कपाळावर आठ्या उमटल्या. म्हणजे तू मला ओळखतोस? ओळखत नाही, पण तुमचं नाव ऐकलं होतं. कुठं माझं नाव ऐकलं? मला तुमचं नाव असंच उडत उडत कळलं. आम्ही फिल्मवाले. आमचं नाव असंच वाऱ्यावर उधळत येतं. फिल्मी रिपोर्टच्या गॉसिप कॉलमच्या आम्हीच हिरो. आम्हीच त्यांचा सारा भुस्सा, पाणीपुरी का मसाला पुरवतो. आमच्यामुळे फिल्मी साप्ताहिक मॅगझिन्स चालतात. राजाराम साहेब, चंद्रमणीचा पुढचा विधी त्याचं काय? त्याची तुला काळजी नको. तू 2 दिवसांचा पाहुणा. काय? होय, मी चंद्रमणींचा सेक्रेटरी सांगतोय. माणिकच्या अंगालाच मुंग्या आल्या. सारं शरीरच बधीर झाल्यागत वाटलं होतं. आपण 2 दिवसांचे पाहुणे. हे तो कामावरनं हाकलून दिला सेक्रेटरी राजाराम सांगतोय. त्याचा ह्या बंगल्याशी काहीच संबंध राहिलेला नाही. त्याचा हिशेब मिटवून पाठवून दिला आहे. पण तो सांगतोय की मी चंद्रमणींचा सेक्रेटरी. ह्याला जर सांगितलं की चंद्रमणींनी माझी सेक्रेटरी म्हणून नेमणूक केली आहे तर याला काय वाटेल? पण हा हे सहन करेल का? हा हे मान्य करेल का? आपण साधे सरळ नाकासमोर चालणारे, तर हा राजाराम. बानू, बाजूला हो, राजाराम बोलला. म्हणजे? ह्या वजीराला डॉक्टरांकडे न्यायला हवंय. तो आवाज वजीरानं ऐकला आणि तिची गुंगीच पळाली. ती ताडकन उठून बसली. कौन? कौन? किसका है आवाज? चंद्रमणींचा सेक्रेटरी मी. तुम जहन्नम में जाओ. मैं? जहन्नम में? जहन्नम में जाने वाले चले गए,
बाकी हम रह गए वजीरा. त्याने व्हिलनची स्टाईल फेकली. बंगल्यापुढे ॲम्ब्युलन्स थांबली होती. बंगल्याच्या दिवाणखान्यात प्रेत आणलं गेलं. प्रेताच्या मागे सरलादेवी होती. तिच्या अंगावर पांढरी साडीनं ब्लाऊज होता. कपाळाला कुंकू होतं आणि हातात बांगड्या नव्हत्या. तिने विधवा वेश परिधान केलेला होता. त्या वेशातही तिचं मूळ रंगेल रूप लपलेलं दिसत नव्हतं. तिचा तो वेश नाटक होतं असे सारेजण समजत होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.